बरं मी काय बोललो काय होतो? त्या अबू आझमी पासून त्या तो अमर सिंग ते बेडूक, बच्चन कुटुंबाचा प्रवक्ता, यायला ते नाही बोलत, हेच भुंकतय. माझ्यावरती एक केस टाकली होती त्यांनी, त्याला धमक्या दिल्या मारण्याच्या. पुढे काय झालं त्याचं? केसच खोटी ठरली. अच्छा, काही धमक्याच दिल्या नव्हत्या. हे अशी माणसं ही सगळी. त्या अमिताभ बच्चन यांच्या काहीतरी घरावरती म्हणे बाटली फेकली. हो, माझा कार्यकर्ता एक बाटली नाही फेकेल, अख्खा क्रेट फेकेल. काही घटना घडली नाही, काही नाही, काही नाही, चालवतात आपले. एक माणूस आपला बसलाय, भिंतीकडनं येतो, स्कूटरवरती बसतो, त्याला एक लाल रिंग, ये चला. अरे तो भिंतीपाशी कशाला गेला होता? बाटली टाकायला गेला होता का बाटली रिकामी करायला गेला होता? ह्याचा तर पहिला विचार कर. कोणतेही फुटेज कुठेही दाखवायचं. पोलीस तिथे जाऊन आले, काचेचा एक तुकडा नाही मिळाला. हे असले खोटे अपप्रचार करता तुम्ही. काय त्या अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मी काय बोललो, काय चुकीचं बोललो मला सांगा ना. यांनी पहिल्यांदा आयुष्यामध्ये निवडणूक लढवली ती उत्तर प्रदेशमध्ये, खरं की खोटं? ह्यांनी हिंदी सोडून इतर चित्रपटामध्ये काम केलं, ते भोजपुरी चित्रपटामध्ये काम केलं, खरं की खोटं? उत्तर प्रदेशचे ब्रँड अँबॅसेडर झाले आणि काय सांगतायत? उत्तर प्रदेश में है उतना दम का वहां पे गुन्हेगारी है कम. अरे इथे आले ते सगळे, तिकडे असणारच कमी. रोज ट्रेन भरून भरभरून आपले येतातच येत. बरं, ते ब्रँड अँबॅसेडर झाले, खरं की खोटं? त्यांच्या सुनेच्या म्हणजे त्या ऐश्वर्या रायच्या नावाने तिथे कन्याशाळा काढली, खरं की खोटं? मी काय चुकीचं बोललो? मग मी फक्त एवढंच म्हटलं की इतका महान कलावंत, इतका मोठा श्रेष्ठ कलावंत की गेल्या शतकामध्ये असे खूप कलावंत कमी जन्माला येतात, त्यातले हे अमिताभ बच्चन. अहो, इतक्या मोठ्या कलाकाराला जर स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम असू शकतं, तर राज ठाकरे खूप लहान माणूस आहे, त्याला स्वतःच्या राज्याबद्दल, मराठी माणसाबद्दल प्रेम नसेल काय? काय चुकलं माझं सांगा ना मला, मी काय कुठे चुकलो? आता परवा दिवशी ते कोणते रामदास का काय ते आहेत ना, अंबुमणी रामदास, आरोग्यमंत्री आहेत. त्यांनी असं म्हटलं म्हणे की देशभर पोलिओचा फैलाव जो जिकडून होतो तो उत्तर प्रदेशमधून होतो. आता हे मी बोललो का? आणि इथे जाहिरातीत अमिताभ बच्चन पोलिओचा डोस घ्या, पोलिओचा डोस घ्या, 2 थेंब घ्या, 2 थेंब घ्या. अरे तिथे जाऊन 2 थेंब दे, तिथून इकडे येतंय. त्यात त्यांची ती पत्नी, बाला साहब छोड़ के मैं किसी ठाकरे को नहीं जानती. अगर कन्याशाला निकालनी है तो राज ठाकरे अपना प्लॉट दे दे. त्या आईला माझा प्लॉट माहिती, मी नाही माहिती हिला. हे बरं चाललंय. मध्यंतरी एक काहीतरी सामना दैनिकामध्ये त्या अमिताभचीच खरडपट्टी काढणारी बातमी आली, पण नंतर सगळी सारवासारव. रजनीकांतची काहीतरी हे होती आणि अमिताभ बच्चनना काहीतरी पळपुटा बिळपुटा वगैरे काहीतरी म्हटलं होतं. ती बातमी वाचल्यावरती मला असं वाटलं आता बहुधा जया बच्चन म्हणणार की मी फक्त प्रबोधनकार ठाकरेंनाच ओळखते, बाकी कोणा ठाकरेंना ओळखत नाही. मागे मागेच जाणार होती ती, मागे मागेच. कोणती संस्कृती पोसायची आम्ही? मी एक गोष्ट बोलल्यानंतर
महाराष्ट्रातला सगळा मराठी एकवटतो, याचा अर्थ मी जे बोललो हे तो रोज भोगत होता, म्हणून त्याला हे पटलं. त्याला रोज जे भोगावं लागत होतं तेच मी फक्त बोललो. हे यांचं जे चाललेलं आहे याला आक्रमणच म्हणतात, दुसरं काही म्हणत नाही याला. हे आक्रमणच आहे. स्वतः राहायचं नागडं आणि जायचं दुसऱ्याचे कपडे फाडायला, ही यांची वृत्ती. स्वतःच्या प्रदेशातल्या लोकांना नागवून ठेवलं या सगळ्या लोकांनी आणि चालले दुसऱ्या प्रदेशामध्ये महाराष्ट्र काबीज करा. काय घोषणा देतात? मायावती ज्यावेळेला इथे आल्या त्यावेळेला पण तीच घोषणा, मुलायम सिंग यादव ज्यावेळेला इकडे आले त्यावेळेला पण तीच घोषणा. काय उत्तर प्रदेश तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. महाराष्ट्र अभी बाकी याचा अर्थ काय होतो? म्हणजे आम्हाला महाराष्ट्रावरती कब्जा करायचा आहे, आम्हाला महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे, आम्हाला मिळवायचा आहे. आणि त्याच दृष्टिकोनात यांची सगळी व्यूहरचना चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभ्या करायच्या. तिथे जाणार नाहीत त्या मेधा पाटकर. कुठचा तो आयोग काय, मानवाधिकार आयोग, ह्युमन राईट्स कमिशन, ह्या हल्ली इकडेच असतात, कारण गुजरातमध्ये येऊ देत नाहीत. माझं त्या बाईंविषयी काही म्हणणं नाही आहे, पण कोणत्या घेताय केसेस तुम्ही? आमच्या महाराष्ट्रामधला शेतकरी ज्यावेळेला आत्महत्या करतो त्याच्याबद्दल तुम्हाला कधी जावंसं वाटलं नाही त्या ह्युमन राईट्सकडे? भिवंडीमध्ये 2 पोलिसांना चेहऱ्यावरती दगड मारून त्यांना मारून टाकले, त्यावेळेला नाही तुम्हाला जावंसं वाटलं तिकडे ह्युमन राईट्सकडे? आजच तुम्हाला जावंसं वाटतंय?